आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस. महिला कुठल्या क्षेत्रात पुरुषांमागे मागे नाहीत याचे सांगण्याचा आजचा दिवस. भारतीय महिलांनी विविध क्षेत्र पादांक्रांत करत यशोशिखर गाठत इतिहास रचलाय. संघर्षमय परिस्थितीमध्ये जिद्द दाखवणाऱ्या भारतीय महिलांच्या कामगिरीचा हा धावता आढावा. भारतीय महिला क्रिकेट संघानं 2025च्या विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवून भारतीय क्रिकेट जगतात आणखी एक मानाचा तुरा खोवला. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून महिला संघानं प्रथमच विश्वचषक जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर महिला विश्वचषक जिंकून देणारी पहिली भारतीय कर्णधार ठरली. या विजयाच्या शिल्पकार शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा ठरल्या. हा अभिमानास्पद क्षण अनुभवत संपूर्ण देशात जल्लोष साजरा झाला. कबड्डीसारख्या अस्सल मातीतल्या खेळातही भारताच्या लेकी जगात भारी ठरल्या. कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी सुवर्ण कामगिरी केली. बांगलादेशातील ढाकामध्ये पार पडलेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या लेकींनी इतिहास रचला. 13 वर्षांनी आयोजित केलेल्या महिला कबड्डी स्पर्धेत फायनल लढतीत चायनीज तैपई संघाला 35-28 अशा फरकानं पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकत कबड्डी विश्वात आपला दबदबा कायम राखला. महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखनं इतिहास रचला. जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या या स्पर्धेत 19 वर्षाच्या नागपूरच्या दिव्यानं तिच्यापेक्षा अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव केला आणि हे प्रतिष्ठेचं विजेतेपद आपल्या नावे केलं. असं विजेतेपद पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. दिव्यानं कुठलीही चूक न करता ऐतिहासिक कामगिरी करत महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला. या ऐतिहासिक विजयासोबत तिनं ग्रँड मास्टरचा मानही मिळवला. भारतीय महिलांच्या 19 वर्षाखालील संघानं सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनं दारुण पराभव केला. आफ्रिकेनं टीम इंडियाला विजयासाठी 83 धावांचं लक्ष्य दिलं. टीम इंडियानं हे आव्हान 1 विकेट गमावून 11.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. याआधी शफाली वर्माच्या नेतृत्वात अंडर-19चा वर्ल्ड कप जिंकलेला होता. ब्लाइंड क्रिकेटमध्येही भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. एरवी दृष्टीहीन क्रिकेटर्सकडे अजूनही फारसं लक्ष दिलं जात नाही. त्यांना पुरेशा सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. पण भारताच्या महिला टीमच्या कामगिरीनं ही परिस्थिती बदलू शकते अशी आशा आता निर्माण केली आहे. महाराष्ट्राची लेक सई जाधवनं ऐतिहासिक कामगिरी करत कोल्हापूरकरांची कॉलर टाईट केली आहे. इंडियन मिलिटरी अकादमीच्या म्हणजेच IMAच्या 93 वर्षांच्या गौरवशाली इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्यानं देशाच्या या प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्थेतून आपलं प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यात प्रवेश केलाय. सई जाधव कोल्हापूरची रहिवासी आहे. इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी मिळवून इतिहास रचलाय. ती IMA मधून पदवी मिळवणारी पहिली महिला लष्करी अधिकारी बनली आहे. 23 देशांच्या सहभागानं झालेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं विश्वविजेतेपद पटकावलं. या भारतीय महिला संघाचं नेतृत्व महाराष्ट्राची एक तरुण महिला प्रियांका इंगळे हिनं केलं. भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार असलेल्या प्रियांका इंगळेला मार्च 2025 मध्ये क्रीडा क्षेत्रातील तिच्या नेतृत्वासाठी महाराष्ट्र सरकारनं सन्मानित केलं. यवतमाळमधील एका रिक्षा चालकाच्या मुलीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत देशातील मुलींसाठी आणि मुस्लिम महिलांसाठी आदर्श निर्माण केला. यवतमाळची कन्या आदिबा अनाम महाराष्ट्रातून देशाची पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी बनली. UPSCच्या एप्रिल 2025च्या निकालात बाजी मारत गणिताची पदवीधर असलेल्या आदिबानं भारतात 142वा क्रमांक पटकावला. राज्यात नुकत्याच झालेल्या 29 महापालिका निवडणुकांमध्ये महिलांचं वाढतं वर्चस्व अधोरेखित झालं. नागपूर महापालिकेत मातृशक्तीचा सन्मान करत एक ऐतिहासिक निर्णय सत्ताधारी पक्षानं घेतला. महापौर उपमहापौरांबरोबरच स्थायी समिती, परिवहन, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या सर्वच कळीच्या समित्यांच्या सभापतीपदी महिलांची निवड करून नागपूर महापालिकेत खऱ्या अर्थानं महिला राज साकारलंय. राज्यातील आणि देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग मानला जातोय. सर्वच प्रमुख पदांची सूत्र एकाच वेळी महिलांच्या हाती सोपवत एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला.
100 वर्षाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं एक ऐतिहासिक पाऊल उचलत पहिल्यांदाच कुलगुरूपदी महिलेची निवड केली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 49व्या कुलगुरूपदी डॉक्टर मनाली क्षीरसागर नियुक्त झाल्यात। डॉक्टर मनाली यांनी कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये PhD केली असून फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय। डॉक्टर मनाली यांच्या रूपानं नागपूर विद्यापीठाला आता पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत। धरित्रीच्या लेकींचा सन्मान, तिच्या गगनभरारीचा, नारी शक्तीला सलाम। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आज दिवसभर फक्त झी 24 तासवर।